गडचिरोली जिल्ह्यात जवळपास गेल्या 15 दिवसापासून अनेक तालुक्यात पाऊस नसल्यामुळे मोठ्या पावसाची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत। कापूस आणि मिरचीची शेती सर्वात जास्त केली जाते। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कापसाचे रोपटे आहेत हे लावून जवळपास 20 ते 25 दिवस झालेले आहे। 15 दिवसापासून या रोपट्यांना पाणी मिळेना अशी गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांना आलेली आहे। शेतकरी जे आहेत चिंतित आहे, कारण की गेल्या अनेक दिवसापासून 2 आठवड्यापासून मोठा पाऊस येत नसल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेलची व्यवस्था आहे ते शेतकरी कापसाच्या रोपट्याला जे आहेत कशा प्रकारे पाईपची व्यवस्था करून दुसऱ्या शेतातून पाणी घेऊन पाणी दाखवण्याचे काम सुरू आहे। कारण की हे रोपटे आता एक शेवटच्या अंतिम टप्प्यावर आहे, कारण की यांना अजून एक 7-8 दिवस पाणी न मिळाल्यास मरतील अशा परिस्थितीत हे रोपटे आहेत। यामुळे इथे शेतकरी जे आहेत ते बोरवेलच्या माध्यमाने पाणी देत आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल नाही असे शेतकरी जे आहेत संकटात आलेले आहेत। दुबारा पेरणी करण्याचे काम जे आहे ते शेतकऱ्यांना करावा लागणार, कारण की 2 आठवड्यापासून गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी जे आहे ते पेरणी केल्यानंतर हतबल झालेला आहे। आणि आपण दुसरे दृश्य बघणार आहोत। हे दुसऱ्या बाजूला दृश्य आहे जे मिरचीची शेती केली जाते। पूर्ण तयारी शेतकऱ्यांनी करून ठेवलेली आहे। 15 दिवसापासून वाट बघत आहेत मिरचीचे रोपटे लावण्यासाठी, परंतु पाऊस नसल्यामुळे शेतकरी जे आहेत ते चिंतित आहे। या बाजूला बघू शकतो की मिरची शेतीसाठी जे लागणारे खत आहे ते खत शेतकऱ्यांनी आणून ठेवलेले आहे। आणि 15 दिवसापासून मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत, परंतु शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा असताना गडचिरोली जिल्ह्यात दुष्काळ पडत आहे। आणि सध्या जे आहेत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा, चामोर्शी, तिकडे उत्तर भागातील कोरची, कुरखेडा, धानोरा या भागात पाऊस नसल्यामुळे शेतकरी जे आहेत दुबारा पेरणी करावी का असा एक प्रश्न इथे शेतकऱ्यांना उपस्थित होत आहे। आणि दुसरी गोष्ट आहे की शेतकऱ्यांना एक आर्थिक भूदंडही यावर लागणार आहे, कारण की दुबारा पेरणी करण्यासाठी मोठी अडचण शेतकऱ्यांसमोर येणार आहे। आणि 2 आठवड्यापासून गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे शेतकरी जे आहेत प्रार्थना करीत आहेत की मोठा पाऊस देवाने गडचिरोली जिल्ह्यात द्यावा, आणि मोठ्या पावसाची प्रतीक्षा या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।